आज मी घेतलेला आहे एक चॅलेंज. ते चॅलेंज असं आहे की हे आहे ओके. तर हे आहे 200 रुपये आणि ह्या 200 रुपयात मला हप्त्याभराचा भाजीपाला आणायचा आहे. आणि बघूया आपण आता यात हप्त्याभराचा भाजीपाला येतो काय ते. आणि आता मी सध्या चाललेली आहे मार्केटमध्ये, आज बाजार पण आहे. तर हे चॅलेंज काम करते का बघूया. तर हे 200 रुपयात मला हप्त्याभराचा भाजीपाला आणायचा आहे. तर बघूया, चला लेट्स गो. तर सर्वांना हाय, हॅलो, नमस्कार. बिंदास ममता या आपल्या चॅनलवर मी ममता आपले हार्दिक 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 स्वागत करते. सो कशा आहात मैत्रिणींनो? आय होप तुम्ही माझे सगळे सबस्क्रायबर व्ह्यूवर खूप छान मस्त मजेत आणि फॅन्टास्टिक असेल आणि पाण्यात भिजत असाल. तर पावसाळा खूप म्हणजे 4 महिन्यानंतर आलेला आहे आणि पावसाळ्याची आपण खूप अशी वाट पाहत होतो आणि फायनली पावसाळा आलेला आहे आणि 3 दिवसाची अशी कंटिन्यू बरसात सुरू आहे. तर पावसाळ्यात कोण कोण भिजलं कमेंटमध्ये सांगा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सुपर डुपर होणार आहे. तर सुपर डुपर म्हणजे काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं आहे 200 रुपयाचं चॅलेंज. तर 200 रुपयाचं चॅलेंज काय, तर ह्या चॅलेंजमध्ये पूर्ण आठवड्याभराचा भाजीपाला मी आणणार आहे फक्त 200 रुपयात. प्रश्न पडला ना, 200 रुपयात कसं काय येऊ शकते? तर चला तर मग आपण बघूया की 200 रुपयात मी काय काय भाजीपाला घेऊन येते. त्यासाठी तुम्हाला हा माझा सगळा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि शेवटपर्यंत बघावं लागेल, कारण मी भाजीपाला आणि अदर जे सामान आहे ते 200 रुपयात खरंच आणू शकते का. तर चला. तर फ्रेंड्स, आपलं चॅलेंज स्टार्ट झालेलं आहे आणि इथे मी लसूण घेतलेला आहे, तो पण पावशेर लसूण 50 रुपये. आता मी 200 रुपयाचं चॅलेंज घेतलं असल्यामुळे तुम्ही आता माझे पैसे जे आहे ते तुम्ही काउंट करायचे आणि तुम्हीच त्याला टोटल लावायची. मी फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर शेवटी आपण मी केलेली टोटल भाजीपाला आपण चॅलेंज जिंकलो की नाही हे बघायचं आहे. तर इथे मी कांदे पण घेतलेले आहे. कांदे मी 2 किलो घेतलेले आहे. हो, कांदे मी 2 किलो घेतलेले आहे आणि त्या 2 किलो कांद्याची किंमत आहे 40 रुपये. तर 40 रुपये कांद्याची किंमत. आणि हे कांदे जे आहे मी पूर्ण कदाचित महिनाभर कांदे पुरवणार आहे. आणि इथे मी अद्रक म्हणजे आलं घेतलेले आहे. आलं फक्त 10 रुपयात घेतलेले आहे आणि तेवढं आलं मला हप्ताभर पुरवायचं आहे. हे चॅलेंज माझ्यासाठी आहे. आणि इथे बघा बाजारामध्ये कशी गर्दी आहे, भयानक गर्दी आहे, चालायलाही रस्ता नाही आहे. तर असं आपल्याला गर्दीतून वाट काढायची आहे. आणि इथं आता समोर काय घेणार आहे मी, तर बघा तुम्ही. आता त्याच्या आधी तुम्ही कधी बाजारात गेले का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भरपूर अशा वस्तू विकायला होत्या. तर इथे मी घेतलेला आहे खाऊ, म्हणजे हप्त्याभराचा जो आपण खाऊ घेतो त्याला इकडे भेळ म्हणतात. आणि भेळ मी घेतलेली आहे टोटली 30 रुपयाची. आणि इकडे कांदे, पालक हे सगळं मी तुम्हाला दाखवत आहे. फक्त बाजाराचं मी घेतलेलं काहीच नाही आहे. कढीपत्ता खूप फ्रेश वाटला होता, सुगंध पण छान येत होता, पण आता आपल्याला त्याची गरज नाही आहे. तर इथे बघा मार्केट किती छान आहे, भाजीपाला पण छान आहे, हिरवागार असा भाजीपाला आहे. आणि इकडे आलू, बटाटे घेतले आहे का, तर लास्टला बघू शकता तुम्ही. आपल्या लास्टपर्यंत या आणि बघा आपण काय काय भाजीपाला घेतलेला आहे. तर इथे मी सगळं शूट करत आहे आजूबाजूचं पण, म्हणजे तुम्हाला बोर व्हायला नको. तर इथे काका मटकी विकत होते आणि मटकी घेतली आहे मी फक्त 10 रुपयाला. एका व्यक्तीला काय पाहिजे आणखी, बिनधास्त ममता, म्हणजे बिनधास्त, आपलं कामच बिनधास्त आहे. तर काका 10 रुपयाची मटकी वाल्याला पटकन देत नव्हते, तर 20 रुपयेवाल्यांना लवकर देत होते. मला थोडा वेळ लागला, तर असो, पैसा बोलता है इंसान
कम बोलता है, इंसान बोलता है, पैसा भी बोलता है. तो इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरची किंमत होती फक्त 10 रुपये आणि मी बाजारातून बाहेर निघालेली घरी चाललेली आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर आपला 200 रुपयाचा म्हणजे 200 रुपयाचा चॅलेंजमध्ये मी काय काय आणलेला आहे. तर मी आणलेले आहे एवढे कांदे. हे कांदे मला महिनाभर जाईल. आता जुलै महिना आरामात निघेल. आणि आता सध्या हे 2 किलो कांदे आहे, 20 रुपये किलो याप्रमाणे. आणि हे लसूण आधीच आहे मागच्या आठवड्याचा आणि या आठवड्यात आणला आहे मी हा लसूण. तर हा लसूण आणला आहे मी 1 पाव, 50 रुपये पाव असा त्याचा भाव होता. तर मला याचंही बहुतेक कमीत कमी 15 दिवस जायला पाहिजे, एक माझं ॲव्हरेज बघू आता. तर 50 आणि 40 90. आणि ही आहे मटकी. तर ही मटकी म्हणजे मटकी आणि खाऊ, चिवडा, भेळ असे वेगवेगळे नावं आहे तिला. तर मी प्रत्येक बाजारात आणतेच. आणि आणखी काय आणलं, ही कोथिंबीर. तर कोथिंबीरीची जुडी आहे, हिरवीगार बघा किती सुंदर दिसते. तर ही 20 रुपयाला होती, 20 रुपये जुळी. आणि ही आहे मटकी मी घेतली 10 रुपयाला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल. आणि ही जी आहे शेवयाची इन्स्टंट खीरचं पॅकेट आहे आणि हे फक्त 25 रुपयाचं आहे. फक्त दूध गरम करा आणि त्याच्यात उकळी आली इन्स्टंट खा. जेव्हा मला खूप गोड खायची इच्छा होते तेव्हा मी ही बासुंदी मिक्स खाते 25ला. आणि हे आहे पपई 1 2 3. हे पपई छोटी छोटी का आणली आहे मी, कारण मला मोठी पपई कापल्यानंतर एका व्यक्तीला किती खाणार आहे, म्हणून मग मी असे छोटे छोटे पपई एका वेळेस एक कापते आणि खाते. कमीत कमी मला 4 दिवस पपई जाणार, 5व्या दिवशी ही पिकणार, 4थ्या दिवशी. आणि हे आलं, आम्ही अद्रक म्हणतो, आलं आणलं आहे 10 रुपयाचे. तर असं झालं आहे आपलं एकंदरीत बजेट. तर वस्तू किती झाल्या बघा. एक म्हणजे शेवयाची खीर, कोथिंबीर जुडी, भेळ, कांदे, लसूण, पपई. आणि हे हेअरबँड आणला आहे मी एक. हे हेअरबँड आणला माझ्यासाठी, पर्सनल आहे हे. आणि हे भांडे घासासाठी घरच्यासाठी. तर एक भांडे 8 वस्तू झालेल्या आहे. तवा घासण्यासाठी ओके. तर 50 100 150 यस 200. तर आपला जो आहे तो 200मध्ये सगळं सामान बसलेलं आहे. सो आपली आजची जी गोष्ट आहे, आजचं जो आपलं सगळं जे एफर्ट आहे ते फायदा जे चॅलेंज आहे ते आपण जिंकलेलो आहे. सो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर आपला 200 रुपयाचा म्हणजे 200 रुपयाचा चॅलेंजमध्ये मी काय काय आणलेला आहे. तर मी आणलेले आहे एवढे कांदे. हे कांदे मला महिनाभर जाईल. आता जुलै महिना आरामात निघेल. आणि आता सध्या हे 2 किलो कांदे आहे, 20 रुपये किलो याप्रमाणे. आणि हे लसूण आधीच आहे मागच्या आठवड्याचा आणि या आठवड्यात आणला आहे मी हा लसूण. तर हा लसूण आणला आहे मी 1 पाव, 50 रुपये पाव असा त्याचा भाव होता. तर मला याचंही बहुतेक कमीत कमी 15 दिवस जायला पाहिजे, एक माझं ॲव्हरेज बघू आता. तर 50 आणि 40 90. आणि ही आहे मटकी. तर ही मटकी म्हणजे मटकी आणि खाऊ, चिवडा, भेळ असे वेगवेगळे नावं आहे तिला. तर मी प्रत्येक बाजारात आणतेच. आणि आणखी काय आणलं, ही कोथिंबीर. तर कोथिंबीरीची जुडी आहे, हिरवीगार बघा किती सुंदर दिसते. तर ही 20 रुपयाला होती, 20 रुपये जुळी. आणि
ही आहे मटकी. मटकी मी घेतली 10 रुपयाला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल. आणि 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 ही जी आहे शेवयाची इन्स्टंट खीरचं पॅकेट आहे आणि हे फक्त 25 रुपयाचं आहे. फक्त दूध गरम करा आणि त्याच्यात उकळी आली इन्स्टंट खा. जेव्हा मला खूप गोड खायची इच्छा होते तेव्हा मी ही बासुंदी मिक्स खाते 25ला. आणि हे आहे पपई 1 2 3. हे पपई छोटी छोटी काढली आहे मी, कारण मला मोठी पपई कापल्यानंतर एका व्यक्तीला किती खाणार आहे, म्हणून मी असे छोटे छोटे पपई एका वेळेस एक कापते आणि खाते. कमीत कमी मला 4 दिवस पपई जाणार, 5व्या दिवशी ही पिकणार, 4थ्या दिवशी. आणि हे आलं, आम्ही अद्रक म्हणतो, आलं आणलं आहे 10 रुपयाचे. तर असं झालं आहे आपलं एकंदरीत बजेट. तर वस्तू किती झाल्या बघा. एक म्हणजे शेवयाची खीर, कोथिंबीर जुडी, भेळ, कांदे, लसूण, पपई आणि हे हेअर बँड आणला आहे मी एक. हे हेअर बँड आणला माझ्यासाठी, पर्सनल आहे हे. आणि हे भांडे घासासाठी घरच्यासाठी. तर एक भांडे 8 वस्तू झालेल्या आहे. तवा घासण्यासाठी ओके. तर 50 100 150 यस 200. तर आपला जो आहे तो 200मध्ये सगळं सामान बसलेलं आहे. सो आपली आजची जी गोष्ट आहे, आजचं जो आपलं सगळं जे एफर्ट आहे ते